मंडळी, महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. 2023 नंतर पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून मागील वेळी ज्याप्रमाणे त्यांना मराठा समाजाचा पाठिंबा मिळाला होता, त्याचप्रमाणे यावेळी देखील मोठ्या प्रमाणात समाज मुंबईच्या दिशेने निघालाय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून ते सातत्याने लढा देत आहेत. पण ओबीसी समाजाने जरांगेंच्या या मागणीला पूर्णपणे विरोध केलाय. त्यांचे नेते लक्ष्मण हाके आणि बबनराव तायवडे यांनी तर सरकारनं जरांगेंची मागणी मान्य केली तर राज्यातील संपूर्ण ओबीसी रस्त्यावर उतरेल असा इशारा दिलाय. पण याच ओबीसी समाजाचा एक असा सरपंच आहे जो सुरुवातीपासून मराठ्यांच्या लढ्यात मनोज जरांगेंचा पाठीराखा म्हणून काम करतोय. कोण आहे हा ओबीसी पाठीराखा, नेमकी याची स्टोरी काय आहे आणि स्वतः ओबीसी असून तो मराठ्यांच्या मागणीला सपोर्ट का करतोय, पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. 2019 पासून सातत्याने मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय. सुरुवातीला समाजाने मराठा क्रांतीमुख मोर्चे काढून सरकारला आरक्षण देण्यासाठी प्रवृत्त केलं होतं, पण न्यायालयीन कायद्यात बसत नसल्यामुळे तेव्हा ते आरक्षण रद्द झालं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण दिलं जावं म्हणून लढा सुरू केला. त्यांच्या अंतरवली सराटीतील उपोषणाच्या वेळी पोलिसांनी मराठा समाजातील लोकांवर लाठी हल्ला केल्याने आंदोलन राज्यभरात पसरलं आणि उभी राहिली ती एक चळवळ, जिचं जरांगेंनी नेतृत्व केलं. कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचा हस्तक्षेप नसतानाही जरांगेंनी सरकारला नाकीनऊ आणून सोडलं होतं. पण जरांगेंची ही एवढी मोठी चळवळ उभी राहिली ती त्यांच्या सहकाऱ्यांमुळेच. या संपूर्ण लढ्यात त्यांचे काही जवळचे लोक होते जे त्यांना पावलोपावली सल्ले देत होते आणि लढ्याची दिशा ठरवत होते, ज्यामध्ये त्यांचे बालमित्र श्रीराम कुरणकर, अंतरवलीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दादासाहेब घाडगे आणि गोंद्याचे संजय कटारे हे काही प्रमुख नावं आहेत. पण यामध्ये एक नाव असं आहे जे सगळ्यांना थक्क करून टाकतं, ते म्हणजे रमेश काळे. काळे हे स्वतः ओबीसी समाजातून येतात. ज्या तालुक्यातून जरांगेंनी हा लढा चालू केला होता त्याच अंबड तालुक्यातील वडीकळ्या गावचे ते सरपंच आहेत. जरांगेंच्या कोर टीम मध्ये जवळपास 4 गावचे सरपंच आहेत. त्यातील एकमेव काळे हे ओबीसी सरपंच आहेत. सप्टेंबर 2023 ला जेव्हा जरांगेंनी त्यांचं पहिलं उपोषण सुरू केलं होतं तेव्हापासून काळे त्यांच्या सोबत आहेत. खरं तर ते 2014 पासूनच त्यांच्या लढ्यात सहभागी झालेले होते. 2014 ला जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी जरांगेंनी जे आंदोलन केलं होतं त्यामध्ये काळे सहभागी होते आणि तिथूनच त्यांचा हा प्रवास सुरू झालाय. 2014-15 या काळात जरांगे ग्रामीण पातळीवर मराठा आरक्षणाचा लढा देत होते. गावोगावी जाऊन लोकांना आरक्षणाचं महत्त्व पटवून देत होते. त्या काळातच रमेश काळे जरांगेंच्या सोबत जोडले गेले. गावातील मराठा समाजातील मुलांची शिक्षणाच्या बाबतीत होणारी हालअपेष्टा त्यांनी अनुभवली आहे. गावातील मुलांना नोकरीसाठी जो संघर्ष करावा लागतो तो त्यांनी पाहिलाय. त्यामुळे जरांगेंचा आरक्षणाचा मुद्दा त्यांना पटला आणि ते या लढ्यात सहभागी झाले. 2023 नंतर मात्र त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडली. अंतरवलीच्या उपोषणाच्या वेळी पोलिसांनी मराठा समाजाच्या लोकांवर लाठी हल्ला केला होता आणि राज्यभरात त्याचे पडसाद सुद्धा उमटले होते. पण या घटनेनंतर जरांगेंच्या सुरक्षेचाही प्रश्न तेवढाच गंभीर झाला होता. तेव्हा रमेश काळे यांनी त्यांच्या सुरक्षेचा बेडा उचलला आणि एखाद्या राजाचा जसा अंगरक्षक असतो तसे ते जरांगेंचे अंगरक्षक झाले. तेव्हापासून आजपर्यंत जरांगेंच्या प्रत्येक कार्यात काळे हजर असतात. सभा, दौरे, गावातील मंडळींना जमा करणे, सरपंचाच्या भेटी घेणे, या सगळ्या गोष्टींचं नियोजन ते पाहतात. एवढंच नाही तर स्वतःचं घरदार सोडून रात्रदिवस ते जरांगेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. त्यामुळे जरांगेंच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ते स्वतःच्या कुटुंबाप्रमाणेच वाटतात. या 9 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. तेव्हा जरांगेंच्या पत्नी सुमित्रा पाटील यांनी स्वतः काळे यांना राखी बांधली होती. यावरून काळे हे त्यांच्या किती विश्वासातील व्यक्ती आहे हे दिसून येतं आणि काळे देखील जरांगेंचे तितकेच कट्टर समर्थक आहेत. पण या सगळ्या लढ्यात काळेंना त्यांच्या समाजातील लोकांच्या विरोधाला सामोरे जावं लागतंय. ते ज्या वडीकळ्याचे सरपंच आहेत त्या गावात जवळपास 40% लोक ओबीसी आहेत. कारण जरांगेंचा लढा हा ओबीसी विरोधात असल्याची भावना समाजामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी ओबीसी वर्गात त्यांच्या प्रती नाराजी असल्याचं बोललं जात आहे. पण काळेंनी मात्र या गोष्टीचा विचार केला नाही. उलट त्यांनी स्वतः गावातील मराठा समाजाच्या लोकांना एकत्रित करून या लढ्यात सहभागी करून घेतलाय. सध्या जरांगे हे मराठा समाजाला घेऊन मुंबईकडे निघाले आहेत. उद्यापासून ते मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. पण शासनाकडून या आंदोलनाला एकाच दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. 27 तारखेलाच अहमदनगरची सीमा ओलांडताना जरांगेंच्या ताफ्यातील काही गाड्यांवर दगडफेक झाली होती.
त्यामुळे पुढील आंदोलन हे कोणत्या वळणाला जाईल हे काही सांगणं कठीण आहे. आणि अशा काळात काळे हे जरांगेंचे अंगरक्षक म्हणून त्यांच्या सोबत आहेत. पण या सगळ्यात विशेष बाब म्हणजे राज्यात सगळीकडे ओबीसी समाज हा जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करत आहे आणि स्वतः ओबीसी असून काळे मराठा समाजाच्या या लढ्यात नुसते सहभागी नाहीत, तर लढ्याच्या नेतृत्वात महत्वाची भूमिका देखील बजावत आहेत. बाकी तुम्हाला काळे आणि जरांगेंच्या या जोडीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. धन्यवाद.